प्रियजनो, आज ह्या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांचं स्वागत असो. असेंब्ली ऑफ गॉड चर्च चाकण हे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आम्ही जे ह्या माध्यमाच्याद्वारे तुमच्यासमोर येत आहोत, तर त्या पाठीमागचा उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे की आम्हाला जे सत्य पटलेलं आहे ते सत्य गाजवायचं आहे. आणि ते सत्य हे आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आम्हाला ख्रिस्त आणि त्याचे तत्व हे आम्हाला गाजवायचे आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत आहोत, आलेलो आहोत. आणि जोपर्यंत देवबाप आम्हाला शक्ती सामर्थ्यपूर्वक तुम्ही प्रोत्साहन द्या, तोपर्यंत ह्या वचनाच्याद्वारे किंवा ह्या माध्यमाच्याद्वारे तुमच्यासमोर आम्ही येत आहोत, आलेलो आहोत. आणि त्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की पौल रोमकराच्या पत्रामध्ये रोम येथील मंडळीला तो असं लिहितो की तो म्हणतो की ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने आणि ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे. रोमकरस पत्र याचा 10 अध्याय आणि 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे. वार्ता जी चांगली बातमी आहे, ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि ते ख्रिस्ताने ते आम्हाला सांगण्यासाठी आम्हाला त्याने प्रोत्साहित केलेलं आहे. त्याने आमच्यावरती लादलेले नाही, त्याने आमच्यावर बळजबरी केली नाही. तर जे नाशाकडे चाललेले लोक आहेत, ज्यांना सत्य हे पटलेलं नाही, अशा लोकांनी नाशाप्रत जाऊ नये म्हणून त्याने त्याचे काही लोक निवडलेले आहेत. आणि त्या निवडलेल्या लोकांपैकी आम्ही आहोत. देवाची अशी इच्छा आहे की कोणाचाही नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही. तर तो सहनशीलतेने तुमची तो आज वाट पाहत आहे. आज हे जगाची परिस्थिती जर आपण पाहिली तर हे तिसरं युद्ध जवळजवळ ते भडकलेलंच आहे. पण देवाची अशी इच्छा आहे की कोणाचाही नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही. तर सर्वांनी पश्चाताप करावा, सर्वांचं पवित्रीकरण व्हावं, सर्वांनी एकमेकांचं सहन करावं, ही अशी परमेश्वराची इच्छा आहे. पण आम्ही पाहत आहोत की ही युद्धजन्य परिस्थिती ह्या जगामध्ये आहे की राष्ट्र किंवा व्यक्ती किंवा गाव, देश, वाडा हे एकमेकांचं ते सहन करत नाही. पण पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं. फिलिप्पीकरांचं पत्र जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये 4 अध्याय आणि याचे काही वचनं आपण वाचू. फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय की देवाची योजना, देवाची इच्छा आम्हा मानवासंबंधी काय आहे आणि काय असावी. तर फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि याचे काही वचनं आपण वाचणार आहोत. आणि फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 7व्या वचनापासून 4थ्या वचनापासून तर 7व्या वचनापर्यंत खूप हे सुंदरसे वचनं आहे की ह्या ठिकाणी पौल ह्या फिलिप्पी येथील लोकांना असं तो म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ.
प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखले जाईल. आणि म्हणून तो म्हणतो की ह्या ठिकाणी एक सुंदरसा विचार त्याने सांगितलेला आहे. आणि तो म्हणतो की शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध व जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, याचे मनन करा. आणि विशेष रीतीने ह्या ठिकाणी तो म्हणतो की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. आज मला सहनशीलतेविषयी हे देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगायला पाहिजे. जर आम्ही पवित्र शास्त्राचा जर आम्ही बारकाईने अभ्यास केला तर पुष्कळ वेळेस आमच्या जीवनाचं जर आम्ही परीक्षण केलं पवित्र शास्त्राच्या वचनानुसार, बायबलच्या वचनानुसार, तर आम्हा मानव जातीमध्ये कसल्याच प्रकारची ही सहनशीलता नाही. पण देवाची अशी इच्छा आहे की आम्ही सहनशीलता आम्ही बाळगावी, विशेषतः एकमेकांचा आम्ही सहन करावं. पवित्र शास्त्रामध्ये अशी काही कितीतरी उदाहरणं आहेत की जे देवाचे महान सेवक होऊन गेले, संदेष्ट होऊन गेले, राजे महाराजे होऊन गेले, देवाचे धार्मिक लोकही होऊन गेले. त्यात योबाचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे. आणि याकोबाचे पत्र याचा 5व्या अध्यायामध्ये याकोब त्याच्या पत्रामध्ये असं लिहितो की ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. धन्य या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे नको, ते म्हणजे धन्य म्हणजे आशीर्वादित. तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे तर सहनशीलता बाळगा, सहनशीलता ठेवा. नाही तर आजची परिस्थिती अशी आहे की एकाने आरे म्हटलं की दुसरा लगेच कार्य म्हणतो. हे का? एखाद्याने कोणी एक शब्द दिला, बोलला, तर अनेक शब्दाच्या द्वारे आम्ही त्याला उत्तर देतो. एखाद्याने कोणी जर एक शिवी दिली तर आम्ही अनेक प्रकारे त्यांना शिवीगाळी करू. पण देवाची अशी इच्छा आहे की जे सत्यामध्ये आहेत, ज्यांनी सत्य आचरलेलं आहे, जे बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या येशू ख्रिस्ताची शिकवण मानतात, त्यांना तो म्हणतो की तुम्ही सहन करा, सहनशीलता बाळगा. प्रभू येशू ख्रिस्ताने सहनशीलता कितीतरी बाळगली. आपण पाहतो की ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी घेऊन जात होते आणि ज्यावेळेस चौकशी चालू असताना किती त्याचे हाल केले, कितीतरी अनेक प्रकारचे आरोप त्याच्यावर ठेवले, अनेक प्रकारची चेष्टा त्या प्रभू येशू ख्रिस्ताची केली. 39 फटके त्याला मारले, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घातला, त्याच्या अंगावरचे वस्त्र फाडले. एवढंच नाही तर त्याच्या तोंडावरती थुंकले. आणि हे सर्व करत असताना तो पित्याला म्हणतो की हे बापा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. किती ही सहनशीलता म्हणावी. योबाचं उदाहरण तुम्ही पहा. योब हा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा असं तो मनुष्य होता. तरी पण त्याच्यावर
शैतानाने आणि देवबापाने परीक्षेचा प्रसंग त्याच्यावर आणला ह्यासाठी की तो किती सहनशील आहे ते शैतानाला कळावं आणि आम्ही जे मानव जात आहोत ते आम्हालाही कळावे की माणसाने किती सहनशीलता बाळगावी. योबाचं जीवनचरित्र तुम्ही वाचा. किती त्याचे हाल अपेष्टा झाल्या तरी पण त्या हाल अपेष्टेमध्ये त्याने परमेश्वराला कसल्याच प्रकारचा दोष त्याने दाखवलेला नाही. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो. दाविदाचं उदाहरण तुम्ही घ्या. दुसरं शमूएल याचा 16वा अध्याय जर आपण बघितलं तर एक मनुष्य दाविदाला कितीतरी शिव्या शाप देत होता. अनेक प्रकारचे घाणेरडे शब्द तो त्याला बोलत होता आणि त्याच्याबरोबर असलेले जे काही त्याचे शिपाई होते ते त्याच्यावर चिडले. पण दावीद त्यांना म्हणतो की थांबा, त्याला काय बोलू द्यायचं ते बोलू द्या. आपण ते प्रत्यक्षरित्याने दाविदाने काय म्हटलं ते आपण वाचूया. शमूएलचं दुसरं पुस्तक याचा 16वा अध्याय. दुसरं शमूएल याचा 16वा अध्याय. खूप सुंदरसं ह्या ठिकाणी सहनशीलतेचं हे उदाहरण आहे की त्या ठिकाणी तो असं म्हणतो. दुसरं शमूएल याचा 16वा अध्याय आणि 5व्या वचनापासून आपण पुढे वाचूया. दावीद राजा बहूरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शाऊलाच्या घराण्यातील एका कुळातील एक मनुष्य, त्याचे नाव सिमी बिन गेरा असे होते, तो शिवेशाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवे त्याच्या डाव्या उजव्या बाजूस होते. सिमी शिव्या शाप देत म्हणाला, अरे खुनी मनुष्य, आधामा, निघ, चालता हो. ज्या शाऊलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वर तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहेस. यास्तव तुझ्या दुष्टतेस तू गुरफटला आहेस. सरुयाचा पुत्र अभिषेक राजास म्हणाला, ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामी राजास शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्यास हुकूम द्या, मी त्याचे डोके उडीतो. राजा म्हणाला, सरुयाच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करायचे आहे? तो शिव्या शाप देत आहे. दाविदाला शिव्या शाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करतोस असे म्हणण्याची कोणाची प्रज्ञा आहे? मग दाविदाने अभिषेक व आपले सर्व सेवक यास सांगितले की पहा, प्रत्यक्ष माझा पुत्र माझा पोटचा गोळा माझा जीव घ्यावयास पाहत आहे, तर हा बन्यामीन हे असे करीत आहेत, यात काय नव्हतं. त्याच्या वाटेत जाऊन त्याला शिवशाप देऊ द्या, कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल. कितीही सहनशीलता आहे. त्याचा स्वतःचा पुत्रसुद्धा त्याच्या विरुद्ध उठला. तर हे सुंदरचं उदाहरण आपल्याकडे. आणि जर आपल्यामध्ये सहनशीलता आहे तर हे पवित्र आत्म्याचे फळं आहे. आणि पवित्र आत्म्याचे फळं आपल्याला माहीत आहे. गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 22वा वचन. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22वा वचन. जर आम्ही सहनशील आहोत, आमच्यामध्ये सहनशीलता आहे, आम्ही एकमेकांचं सहन करतो, तर आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचे फळं आहेत. आणि पवित्र आत्म्याचे जर हे फळं तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे आहेत आणि जर नसतील तर ते मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
आणि हे आत्म्याचे फळे कोणते आहेत तर गलतीग्रास पत्र याचा 5वा अध्याय 22व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. आणि म्हणून माझा देव करू की तुम्हाला सहनशक्ती करू. आणि हो, देवबाप प्रत्येक मनुष्याला ती सहनशीलता पुरवतो. कारण देवाचा स्वभाव असा आहे की अगदी जगाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत देव तुमच्या आणि माझा, तुमची आणि माझी तो काळजी घेत आहे. तुमचा आणि माझ्याविषयी असलेली त्याची कळवळ हे आम्हाला पाहावयास मिळत आहे. कारण देव संपूर्ण जगाची सहनशीलतेने वाट पाहत आहे. आणि हे पृथ्वीसुद्धा ही गणत आहे आणि तीसुद्धा हे सर्व काही ती सहन करत आहे. आज बघा ना, ही पृथ्वी किती सहन करत आहे, किती तिच्यावर आघात होत आहेत, तरी ती सहन करत आहे. आणि ह्या आघातातून, ह्या अपघातातून ती सुटकेची वाट पाहत आहेत. ती आजपर्यंत ती कणत आहे, आजपर्यंत ती सहन करत आहे. आणि म्हणून अशी पुष्कळशी उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये सहनशीलतेविषयी आहेत. तर माझा देव तुम्हाला सहनशीलता, प्रेम, प्रीती, आनंद, त्याचं चांगुलपण, विश्वासूपण हे पूर्ण आहे. देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की आत्म्याच्या प्रेरणेनुसार आज देवबाप आजपर्यंत, आतापर्यंत तो तुमचा आणि माझं तो सहन करत आहे. कारण तो माझ्यावर आणि तुमच्यावर तो प्रीती करीत आहे. देव प्रीती आहे. देवबाप तुमच्यावर आणि माझ्यावर, संपूर्ण जगावर तो प्रीती करीत आहे. म्हणून आम्ही प्रीतीनेच चालूया. सहनशीलता आपण बाळगूया आणि देवबापाचं गौरव, त्याचा धन्यवाद आपण सतत आणि सतत करू. देवबाप तुम्हाला सर्वांची तो सहाय्य